अर्पिताने अशी काही चूक केली की स्वानंदीने उतरवला माज आणि रोहनला बघा कुणी जॉब दिला. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, पार्सलवाला रोहनचं सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, साहेब तुम्हाला जॉब हवा आहे का? रोहन म्हणतो, मला सांग तुमच्याकडे ओपनिंग आहे का? तो म्हणतो, हो सर, डिलिव्हरी बॉयची सतत गरज असते. पण सर तुम्ही हा जॉब कराल का? रोहन म्हणतो, दुसरा पर्यायच नाही आहे, मी आता जास्त दिवस घरी नाही राहू शकत. तो म्हणतो, ठीक आहे सर, मी तुम्हाला पत्ता देतो, उद्या तिथे पोहोचा. आता रोहन एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. तो मुलगा रोहनची ओळख हॉटेलच्या मालकाशी करून देतो. ते विचारतात, तुम्ही नक्की इथे जॉब कराल? रोहन म्हणतो, हो सर, का नाही? ते रोहनसमोर ड्रेस करत म्हणतात, हा युनिफॉर्म आहे, हा कंपल्सरी घालावाच लागणार. रोहन म्हणतो, हो सर, घालेल ना. ते रोहनला देतात आणि निघून जातात. रोहनला मात्र आता खूप आनंद होतो आणि तो त्या ड्रेसवरून हात फिरवतो आणि त्या मुलाला म्हणतो, थँक्यू सो मच. चिंगी काम करत असते तेवढे अर्पिता जाते आणि म्हणते, मला फ्रेंच रोल हवा आहे, माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता करून दे. चिंगी म्हणते, त्या स्वानंदीताई. आता अर्पिता मोठ्याने ओरडते, ह्या घरामध्ये स्वानंदी एकटी राहते का? आम्ही पण राहतो. आणि मुळात स्वानंदी टीचर आहे का? आणि घर शाळा आहे का? शिस्त पाळायला हेच खाल्लं पाहिजे, तेच केलं पाहिजे, हेच नको करायला, तेच नको करायला. ती म्हणते, पण ताई तुम्ही आधीच सांगितलं असतं ना, मी आजच करून दिलं असतं. अर्पिता म्हणते, खूप तोंड चालवतेस तू, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यासमोर तोंड चालवायची? आणि चिंगीच्या कानाखाली द्यायला लागते. तेवढेच स्वानंदी येते आणि अर्पिताचा हात वरचेवर पकडते. आता अर्पिता शॉकून बघायला लागते, तर मागे स्वानंदी. ती विचारते, अर्पिता ताई, अहो मारण्यासारखं एवढं काय झालं? आता माजुरडे अर्पिता म्हणते, तुला काय करायचं? तू तुझ्या कामाशी काम ठेव, आमच्यामध्ये पडायची तुला काही गरज नाही. स्वानंदी म्हणते, चिंगी काय झालं? ह्या तुला का मारत होत्या? चिंगी म्हणते, यांना फ्रेंच रोल हवा होता, मी फक्त यांना म्हणाले, आधी सांगितलं असतं तर आजच करून दिलं असता. पण कदाचित यांना माझं बोलणं नाही आवडलं आणि त्या मारायला लागल्या. पण खरं सांगते ताई, हे करायला आपल्याकडे सामानच नाही आहे. तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी सगळं घेऊन आले असते. स्वानंदी म्हणते, बघितलं ताई, तिला काय म्हणायचं होतं ते, पण तुम्ही तिला ना समजून घेता तिला मारायला लागलात. अर्पिता म्हणते, मला भूक लागली आहे, मग मी काय करू? ती म्हणते, अहो आपल्या घरामध्ये छान स्वयंपाक केला, ते जेवण जेवा. आणि तसं पण ऑलरेडी आपला स्वयंपाक झाला आहे. तुम्ही सांगितलेला फ्रेंच रोल केला तर आपण तयार केलेलं अन्न सगळंच वाया जाईल. तुम्ही आधी सांगितलं असतं तर स्वयंपाक कमी केला असता. अर्पितामध्ये, स्वानंदी हे तुझं घर नाही आहे, हे राजवाड्यांचं घर आहे. इथं वाया गेलं तर जाऊ द्यायचं, इथे जे आम्हाला खावंसं वाटतं तेच बनवलं जातं. आणि काय गं, हे सगळं मला सांगणारी तू कोण आहेस? स्वानंदी म्हणते, ह्या घरची सून आणि सगळं बघणं माझं कर्तव्य आहे. आणि तसं पण अर्पिता ताई, हे तुमचं माहेर आहे, तुमचा हक्क आहे, जे आवडेल ते बनवायला सांगायचं. कारण मुलगी काही दिवस माहेरी आली की तिचं कोडकौतुक व्हायलाच पाहिजे. तुम्ही काय कायम आमच्या घरी थोडीच राहणार आहे? नाही म्हणजे तुम्ही पण कोणाची तरी सून आहातच. आता मला सांगा अर्पिता ताई, तुम्ही तुमच्या घरी जाल आणि तुमच्या घरी कुणी असा उदामादा करत असेल तर त्या घरची सून म्हणून कर्तव्य पार पाडणारच ना? काय अर्पिता ताई, मी बरोबर बोलते ना? हे सगळं आजी ऐकत असते आणि स्माईल करून मान हलवते. अर्पिताचा चांगलाच माज उतरतो आणि तनतन करत ती बेडरूममध्ये जाते. मलिका विचारते, काय झालं आप्पी, का तनतन करतेस? ती मॉम, मी जाते माझ्या घरी. आजपर्यंत फक्त आजी बोलत होती, आता तर ही स्वानंदी पण बोलायला लागली. मला वाटत होतं हे माझं घर आहे, पण नाही. मलिका म्हणते, स्वानंदी दिवसेंदिवस जरा जास्त शहाणी होत चालली आहे. त्या समर आणि म्हातारीने डोक्यावर सोडून ठेवली आहे. अर्पिता म्हणते, मॉम मला नाही वाटत ह्या घरामध्ये मी जास्त दिवस राहू शकेल. आता तर माझ्या सासूने बाळ पण इकडे पाठवलं आहे. आता बाळाचा काय किस्सा आहे हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.